जे महिला वर्गाने ती एक रणरागिणी पुढे येऊन त्यांनी जे मैदान घेतलं चिंचाळे केसरी, त्या चिंचाळे केसरीमध्ये ओपनचं मैदान असून आपण आपला दुसरा असून आपण तिथं पळालो आणि तिथं सेमी असा म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की अशा ह्या सेमीत आपण राहू म्हणून. आम्ही देव बकासूरच्या सेमीत पळालो आणि तिथं आम्ही फायनलसाठी पात्र झालो. त्यातून मोठा प्रवास चालू झाला आमचा. मित्रांनो, सुंदर एक नामांकित बैल, त्याची कारकिर्दी तर सर्वांना माहितीच आहे आणि सुंदरला बॉस असं म्हणतात, निसर्ग गार्डन सुंदर. आणि त्याने तो काल इतका गाजवला होता की त्याच्या गटामध्ये गाडी झोपायला कोणी घाबरायचे आणि त्या नंदीसोबत पैरा होणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. काय बोलाल दादा की आज सुंदर सोबत पैरा झाला, कसं काय नियोजन? खरं तर आज मैदानावर येऊपर्यंत म्हणजे ज्यावेळेस बॉस आमच्या कडेला येऊन बांधला त्या तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की आमचा पैरा त्याच्यासोबत आहे. म्हणजे पैरा आम्हाला सांगितला नव्हता. आम्हाला सरप्राईज देण्यासाठी दाजींनी पैरा गुपित ठेवला आणि ते आम्हाला आता मैदानावर ज्यावेळेस बैल उतरला येतं त्यावेळेस आम्हाला समजला, भारी वाटलं. म्हणजे अशा रुस्तमे हिंद मैदानासाठी ह्या बैलासोबत पळायला, जो पहिल्या पर्वाचा मानकरी आहे रुस्तमे हिंदचा, त्या बैलासोबत आपल्याला पळायला भेटते, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. दादा नाव काय आपलं? माझं नाव अजित पुळकुटे. आणि हा नंदीचं नाव काय? याचं नाव ज्युनियर बलमा. कोणाच्या नावाने धावला जातो? हा श्री दादासाहेब दगडू देवडकर, शरण्या शौर्या दीपक लवटे यांच्या नावाने धावतो. मग आता नियोजन किती महिन्यापासून का जिथून हा पर्व सुरू होणार आहे तिथून नियोजन ठरलं की आता झालंय नियोजन? हे नियोजन बहुतेक पाठीमागल्या 1 महिन्यापूर्वीपासून चालू असणार आहे. फक्त आम्हाला एवढंच सांगितलेलं की बैल तुम्ही फक्त व्यवस्थित ठेवा आणि बैलाचा जो रुटीन आहे तो व्यवस्थित चालू ठेवा. बैलाचं नियोजन हे टॉप मध्ये दिसणार तुम्हाला. दादा आता दुसरा झाले, किती वर्षाचा असेल साधारणतः? याला अडीच वर्ष झालेले असतील आता. 2.5 वर्षाचा ज्युनियर बलमा आणि आपला सुंदर बॉस जो 11 वर्षाचा आहे. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये धमक असेल, कारकिर्दी त्याची छान असेल म्हणून आज सुंदर सोबत त्याचा पैरा झाला. जरा त्याच्या कारकिर्दीवरती थोडा उजेड टाका ना. पाठीमागचं जे महिला वर्गाने ती एक रणरागिणी पुढे येऊन त्यांनी जे मैदान घेतलं चिंचाळे केसरी, त्या चिंचाळे केसरीमध्ये ओपनचं मैदान असून आपण आपला दुसरा असून आपण तिथं पळालो आणि तिथं सेमी असा म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की अशा ह्या सेमीत आपण राहू म्हणून. आम्ही देव बकासूरच्या सेमीत पळालो आणि तिथं आम्ही फायनलसाठी पात्र झालो. त्यातून मोठा प्रवास चालू झाला आमचा. नक्कीच. आता साधारणतः किती वर्ष झाला हा शर्यती क्षेत्रामध्ये? तो आदत पासून आहे. आदतमध्ये 1-2 गुलाल आहेत त्याचे आणि तिथून पुढे आता एक दुशामध्ये 1 गुलाल झालेला आहे आणि तिथून गट सेमी असं चालू आहे. मग हा घरच्या गाईचा आहे का कुठून खरेदी केला? हा घरच्याच गाईचा आहे. घरच्या गाईचा आहे. पहिला गुलाल त्याच्या कोणत्या मैदानात झाला काय तुमच्या लक्षात आहे? याचा पहिला गुलाल आदतमध्ये पुजारवाडी, म्हणजे आमच्या गावाशेजारी पुजारवाडी म्हणून गाव आहे ठिकाणची, त्या पुजारवाडी गावामध्ये झालेला आहे पहिला गुलाल आदतला. अच्छा. मग आजच्या मैदानाबद्दल, आजचा हा मैदान फॉर्च्युनरचा मैदान, मोठा मैदान आणि प्रत्येकाची इच्छा असते की मोठ्या मैदानात चांगला पायरा हवा आणि तुम्हाला एकदम चांगला म्हणजे काय सोने पे सुहागा असं म्हणता येईल असा पायरा. आम्ही एवढं सोचलं पण नव्हतं की एवढा मोठा पायरा आम्हाला भेटेल किंवा आम्ही ह्या पायऱ्यात आम्ही पळू शकेल. आम्ही इथं बैल ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस सगळ्या पोरांची म्हणजे अशी बोलती बंद झाली की बाबा हा बैल आपल्याला मिळू शकतो. आज तात्या मांगडेची मान नक्कीच उंचावर जाईल का की त्यांनी पैरा केला तो बरोबर केला अशी कमाल ज्युनियर बलमा सुंदर सोबत दाखवेल का आज? 100% त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांचा विश्वास पुरेपूरपणे खरा उतरवल ज्युनियर बलमा. नक्कीच. आणि आता 3 मैदान आहेत ऍक्च्युली एकाच ठिकाणी, 3 फेऱ्याचा श्रॉन मैदान आणि आपला आरत पारत. तर हे नियोजन म्हणजे खूप मोठं नियोजन आहे आणि एवढं मोठं नियोजन करण्यासाठी खंबीर माणूस लागतो. आणि तसंच आपले पैलवान चंद्रार पाटील आहेत आणि प्रत्येकाला काही ना काही बक्षीस आहेत. म्हणजे 2 फॉर्च्युनर, 2 थार, ट्रॅक्टर 4 आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2 व्हीलरची संख्या मला तरी अजून कन्फर्म नाही आहे, म्हणजे अगणित आहे.
काय बोलाल, म्हणजे एवढं मोठं मैदान घेतलं त्यांनी? नाही, एवढं मोठं मैदानाचं नियोजन करणं म्हणजे असं कोणाचं पण काम नाही. ते त्यांनी करून दाखवले आणि ते आपण बघतोय की ते सक्सेस होतं इथं पूर्ण आज या माळावरती. आता या क्षेत्रामध्ये मी जिथून आहे ना, मला 3 फेऱ्यांचंच मैदान माहिती आहे, बिंजोडचं मैदान माहिती आहे, सेकंदाचं मैदान माहिती आहे. आरत पारत म्हणजे काय माहिती नाही. उजेड थोडासा मला पडलेला आहे, पण तुम्हाला काही कल्पना आहे का आरत पारत शर्यत कशी असते? आरत परत शर्यतीला जिथून गाड्या एकसाथ सुटतात हा, त्या गाड्यात जाऊन जेवढं अंतर आहे त्या अंतराला जाऊन कलर घेऊन परत रिटर्न त्याच रस्त्याने परत रिटर्न जिथून सुटल्या तिथे येतात हा. रिटर्न. याचा मोठा भाऊ आहे तो त्यासाठी पळतो. अच्छा. आरत परत मग आज तो पळणार आहे का नाही आरत नाही, तो परतसाठी? इथे नाही पळत, तो मिनिटासाठी पळतो आरत परतला. आरत परतला. हा. मग तो जिथून सुटते आणि जिथे परत पुन्हा येतो, मग जो प्रथम क्रमांक करतो त्यालाच विन ठरलं जातं. जो ती सीमारेषा जो पहिल्यांदा पार करेल त्याला प्रथम क्रमांक देतात. किती गाड्या धावल्या जातात तसे त्या आरत परत मध्ये? तिथं काय त्याच्यानुसार म्हणजे ज्या गटानुसार आहे, जो ब गट जे 1 नंबर जे पळतात बैल 10 नंदी टॉपचे पळतात ते 1 नंबर अ गटात पळतात, जे खालच्या लेवलचे आहेत ते ब गटात पळतात, असे त्या पद्धतीने पळतात. आणि ती कलर घेऊन जे रिटर्न येतो हा, तो वळसा घालून रिटर्न यायचा. हा. त्यानंतर जी पहिल्यांदा सीमारेषा पार करेल त्याला पहिला नंबर. आता म्हणजे तुम्हाला तर अनुभव आहे मला वाटतं आरत पारतचा, तर एक उजेड टाका ना. आता आरत पारत आता 3 फेऱ्याला कसं खूप गट होतात, तसे आरत पारतचे किती साधारणतः गट होतात? आरत परतचा जनरलचा मोठा गट जो फॉर्च्युनर साठी आहे तो मोठा एकच गट होणार आहे. हा, 19-20 गाड्याचा काहीतरी गट आहे. अच्छा. तो एकच गट होणार आहे. ब गटात किती गाड्या नोंद झाले ते माहित नाही, हा, तर त्याचे किती होतात गट सांगता येत नाही. जर गाड्या जास्त झाल्या तर 2-3 गट सोडतील त्याचे. त्या शर्यतीला सुद्धा या 3 फेऱ्याच्या शर्यतीसारखी मजा असते का? 100%. फक्त तो बघण्याचा आनंद घेता आला पाहिजे. 100% चांगली मजा येते त्याला सुद्धा. ते 3.5 किलोमीटर असतं का, कसं ते असतं? 2.5 किलोमीटर जायचं आणि 2.5 किलोमीटर यायचं, ते सगळं मिळून 5 किलोमीटर. आणि म्हणजे आपल्या 3 फेऱ्यांपेक्षा थोडा जास्त अंतर थोडं जास्त असतो. अंतर आहे, स्टॅमिना जास्त लागतो त्याला. मग तेवढा त्याच ताकदीचा त्या मैदानासाठी बैल लागत असतो. 100%. त्याची मग- तयारी पण तशी त्या पद्धतीने घ्यायला लागते आणि त्या ताकदीचा बैल लागतो. त्यांचे म्हणजे कसं असतं, त्यांचं खानपान कसं असतं, त्यांचं तयारी कशी असते त्या नाही, नाही, बैलांची? जसा यांचा व्यायाम आहे तसा त्यांचा पण व्यायाम हा. असतो. ते खुराक हे सगळं सेमच असते सगळं. मग जे आरत परत मध्ये जे नंदी धावतात ते 3 फेऱ्यामध्ये पण धावले जातात का? नाही, ते धावत नाहीत ते. ते फक्त आरत परत परतसाठीच धावतात. शर्यतीसाठी, जसं सेकंदासाठी सेकंदाचं, हा. असे फक्त ठराविक जे नंदी ठराविक असतात ते सर्व याच्यामध्ये धावतात. नक्कीच. आणि तुम्हाला आज ज्युनियर बलमा आणि सुंदर बॉस साठी शुभेच्छा. आणि जाता जाता काय बोलाल, कारण का बलमा तुमच्या दावणीला आला, म्हणजे दावणीला म्हणजे तुमच्याच घरच्या गाईच आहे, तिथून तो नाव करतोय, त्याच्याबद्दल काय बोलाल? कारण का त्यांनीच आज सुंदर सोबत पैरा करून दिला. नाही, तो पैरा झालाय म्हणजे त्याच्या पळाच्या जोरावर आणि त्याच्या हिमतीवर झालेला आहे. आम्ही फक्त एक नीतिमत्ता म्हणतो आपण, आम्ही फक्त कारण आहे त्याला करण्यासाठी. फक्त त्यानं दाखवून दिलेलं आहे मी किती पळतो किती नाही, त्याच्या जोरावर झालेला आहे. आणि 100% इथून पुढे सुद्धा तोच दाखवत राहणार. आता तर 2.5 वर्षाचा आहे, आता तर सुरुवात आहे त्याची. हा, तो इथून पुढे सुद्धा दाखवत राहणार आणि 100% असं यश कधी नाराज करणार नाही. तो नक्कीच आजच्या मैदानात काहीतरी करेल आणि असा सुंदर बॉस सारखं पैरे जर आजच्या मैदानात त्यांनी काही धमक दाखवली तर नक्कीच त्याची दखल घेतली जाणार आणि त्याला चांगले पहिले भेटणार. हीच शुभेच्छा करतो, ईश्वरचरणी प्रार्थना की आज काहीतरी या दोघांनी कमाल दाखवावी. कारण का सुंदर बॉस जर गट जरी पास झाला ना तरी त्यांचे चाहते खूप खुश होतील. तुम्ही काय बोलता? त्याचा विषय नाही, ते त्याला प्रेक्षक लोकांचे अनेक नाव आहेत. सुंदर बॉस, निसर्ग गार्डन, त्याचं गणित आहे त्याचं. ते पब्लिक सुद्धा पाठीमागे जाऊ देणार नाहीत. आज एवढं पब्लिक होईल त्याला. आता तुम्हीच बोलले होते की आम्हाला तर माहिती नव्हतं, आम्ही घरून निघालो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला इथं उतरल्यानंतर ज्यावेळेस आम्ही येऊन आधी तासभर थांबलेलो त्यानंतर बॉस आला. बॉस इथं उतरल्यानंतर ज्यावेळेस इथं उभा केला त्यावेळेस आम्हाला समजलं की आज बॉस आपल्या सोबत आहे. चेहरा खुल्ला असेल की नाही? चेहरा खुल्ला म्हणजे पोरांचे जवळजवळ जेवढी पोरं आहेत तिथं बसलीत वर तेवढ्या सगळ्यांचं म्हणजे असं आनंद, असं अनएक्सपेक्टेड झालं सगळं पूर्ण. दादा खरं बोलू, काही होऊ दे, गट पास करो किंवा नाही करो, सुंदर सोबत पळणार, आपल्या बैलाची दखल घेणार आणि आपल्याला ज्या नंदी सोबत पळायची इच्छा असते ते ज्या स्वप्नात पूर्ण होतं तेव्हा कसं वाटतं? तो खूप मोठा आनंद असतो, न सांगण्यासारखा आनंद असतो. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच प्रार्थना करतो की काहीतरी कमाल व्हावं आज. धन्यवाद.